देवा पावलास रे. कांचन, अगं आरतीची तयारी कर लवकर. अगं आवरा लवकर लवकर, आत्ता मिरवणुकीत. कांचन, अगं चल लवकर, दादाची मिरवणूक कवा बी घराकडे येईल. अगो बाई, असं वय. थांबा. अगं ही काय करते? मालक निवडून आलाय, मग ह्या नंदी बैलाला सजवायला नको म्हणून झूल घातली, गळ्यामध्ये घंटा बांधते. म्हणजे कसं भावानं बोलवलं की ह्या नंदी बैलाला त्याच्या मागे जायला बरं गुबू गुबू डोलत. हा, भाऊ बनलाय गावचा कारभारी आणि हे त्याचं हरकारी. अगं तुला काय उरकायचं असेल ना ती नंतर उरक, पहिली बाहेर चल, मिरवणूक कवा बी येईल दारात. म्हणजे मी आता जे काही बोलले तुमच्या डोक्यात काहीच शिरलं नाही. तुमच्या ह्याच गुणामुळं आपल्याला घरगड्याची किंमत आहे. हा, जेव्हा बघावं तेव्हा कांचन ही कर, कांचन ती कर. मी ह्याची धाकटी जाव हाय का नोकऱ्याने तेच काय कळना झालंय मला. हे बघा, तुम्हाला यांचं नोकर बनायचं असलं तर बना, मी नाही बनणार. डोक्यात फिट्ट करून ठेवा. एक डाव हे सगळं माझ्या हातात येऊ द्या, मग बघा कसा घाणाच फिरवते. कांचन, अगं झाली का तयारी? वय वय, आले आले. चला. यशवंता, वैदी, दादासाहेबांना कुणीतरी गोळ्या चालल्या. आता या घरची कारभारीण मीच. वहिनी काय करताय हे? राहू द्या, द्या इकडे माझ्याकडे. राहू दे राहू दे. सुदाम, अरे लोकांची धुनी तू कशाला धुतोस रे? तुझं तू बघ. दादासाहेबांचा दोस्त आहेस म्हणून 2 घास खायला आणि डोक्यावर छत दिले ते काढून घ्यायची येळ आणू नको. आणि या घरामध्ये कुणी कुठलं काम करायचं ते मी ठरवणार. या घरची कारभारीण मी हाय, कांचन सूर्यवंशी. हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. वीरू, वीरू, यो झेंडा लय शापिते, आपल्याला नको येतो. वीरू, शब्द दे मला, ज्या राजकारणाने तुझ्या बापाचा जीव घेतला त्या राजकारणात तू कावाच पडणार नाही. शब्द दे मला. नाही पडणार. खरंच बोललो तर बोललो. दादासाहेबांना कुणीतरी गोळ्या.
दीपे, माझ्या पृथ्वीचं लग्न होऊन 2 दिवस झाले. आज रिसेप्शन आहे आणि तू काय ते निवांत खात बसलीस. उठ जा, आज काकीला काय मदत पाहिजे बघ जा. उठ हवाई स्टेजच्या नियोजनाचं बघ बाबा तू लवकर. होय होय लगेच. हा. काय आय काकी कसला भारी दागिना आहे हो. मग आपलं सगळंच भारी असतं. कसं एकदम टिप टाप. पण हे कुणासाठी? माझ्या सुनासाठी. पण हे तर मोठ्या इंचा साज आहे ना. नोकर माणसानी नोकरासारखं राहावं. जा जेवणाचं बघ. मुठ्ठी आहे. तुम्हाला काही कळलं का? काय ग? तुमच्या धाकट्या जाऊबाई तुमचा साज निशा वहिनीसनी द्यायला निघाल्यात. अगं देऊ दे की मग. देऊ दे की मग. पण तुमचा साज त्यांनी निशा वहिनीसनी दिला तर वीरूभैयाच्या बायकोला तुम्ही काय देणार? ही गळ्यातली तुळशी माळ. सुनंदा, अगं अजून ताटं वाढून नाही झाली ती. नवी नवरी येऊन 2 दिवस झालं नाहीत तर तिला काय उपाशी ठेवायचे का काय? आणि हे 5वं ताट कुणाचं? राजवीरचं. बर, मग कालचं शिळं राहिलेलं कोण खाणार? ते संपवणार का आज बी गुरांना घालणार? आधी पृथ्वी, बायकोच्या डावीकडे बसायचं असतंय. बायका ऑलवेज राईट असतात. थांबा थांबा. काय झालं वीरू? अहो नात्या पत्यावर नाही वहिनींसाठी गोडी शिवणल्या. वहिनी ठीक आहे. आय वाढ लवकर, लई भूक लागली. लवकर वाढ. अरे वय वाईस दम धर. हे बघ वाढूनच ठेवले. हे काय तू शिळणी ताजं खायचं व्हय? असं नाही चालायचं. मी निघाले. कुठं? ज्यांना जबाबदारी दिली त्यांच्याच्यानं काय होईना झालंय, मग मलाच जायला पाहिजे. अगं पर कुठं? पृथ्वीच्या रिसेप्शनला डान्स ठेवला होता नटीचा. अख्ख्या जिल्ह्यामध्ये बॅनर लावलेत. ती जर नाही आली तर माझं नाक कापलं जाईल. पण हिथं माझ्या इज्जतीचं पडलंय कुणाला? मम्मी, शोना रिसेप्शनला आलीच पाहिजे बरं का. काकी तुम्ही जेवा, मी ती हिरोईनला इथं घेऊन येतो. शब्द आहे माझा, कार्यक्रमाच्या आधी ती हिरोईन तर हजर असेल. बोललो तर बोललो. नाग्या चल, त्या शोना मॅडमला नाही जायचं आपल्याला. अरे जेवते दिला का? दोस्त असशील तरी येशील. चल बाबा आता काय. लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन. माझ्या वारण्याचा वाघ येईल आणि या मुंडक्यानं तुमची खुरपी उडवेल. अरे मुंडक्यानं खुरपा नाही, खुरप्यानं मुंडके उडवतात. ए कोण बोललं रे? कोण बोललं मध्ये? कळत नाही का? सॉरी सॉरी सॉरी. परत कॅमेरा ऍक्शन. माझा वारण्याचा वाघ येईल आणि या मुंडक्यानं तुमची कट कट कट. सर थोडं काहीतरी आपण थोडंसं ऍडिशन घेऊयात. ओ नको मॅडम नको, ऍडिशन आहे तेच बोला. हे वाक्य मला बरोबर वाटत नाहीये सर. नाही नाही जा रहा है जा रहा है. तेच बोला. रातभर जागून कसं लिहिलं माझं मला माहिती आहे. तेच बोला. माझा वारण्याचा वाघ येईल आणि सर कॉस्ट्यूम. काय कॉस्ट्यूम? काय कॉस्ट्यूम? सर धूप कितना आहे सर? हे ज्वेलरी आणि कॉस्ट्युम्स घालून ना त्यांना इथे एकदा करायला सांगा. हे घ्या कोणी प्रॉपर्टी ठीक से पकडो. पाणी हे नाही ते सोबत ही त्यांना सांगा हे घालून एकदा करायला. हा रेडी. 51 ऍक्शन.
माझ्या वारण्याचा वाघ येईल आणि या मुंडक्यानं तुमची खुरपी उडवेल. कट कट ए अरे काय चाललंय नुसतं कट 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 आत्ताच कट करतो का इशे कट करू. कोण रे तू असं मध्ये कसं काय येऊ शकतोस. अहो सोना मॅडमची सुपारी आमच्या गावाकडे त्यांना घ्यायला आलोय. ए तुझी लायकी तरी आहे का दाताखाली सुपारी चघळायची. माझं शूटिंग बंद पाडतोस. थांब मी एक फोन केला ना तुझा श्वासच बंद करतो. ए कोण आहे रे तिकडे याला. आओ सोना मॅडम कुठे चाललात. सोना मॅडमकडे. सोना मॅडम आमच्या गावाकडे सगळी वाट बघतात तुमची. मग मी काय करू. अहो 2 लाख दिलेत की चला आमच्यावर. तो ऍडव्हान्स होता. बाकी पेमेंटचं काय. 5 लाख ठरले होते ना. हा ठीक आहे चला. 10 लाख. आता माझा रेट वाढलाय. 5 लाख तेव्हा ठरले होते. आता 10 लाख. दिलं. ब- 10 लाख दिलं पण गावात गेलं. बोललो तर बोललो. माझा नाही विश्वास. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत मी येत नाही. अगो पण काय करायचंय ते करा. गंगा सोना मॅडम ओ ऐका की सोना मॅडम सॉरी ते आता नाही येऊ शकत. आता रे का केला तर शब्द दिलेला का तू. सुना अगं आपण पैसे घेतलेत तर आपल्याला जायला पाहिजे. अरे कोण म्हणतोय आणणार नाही. आणल्याशिवाय राहणार नाही. असं तर असं तसं तर तसं. चल की ग पिऊ तर शोनाच्या कार्यक्रमाला जाऊया की. मला शोनासोबत फोटो काढायचाय. तुला माहित आहे ना मला पिल्ल्याला लय आवडते ती शोना. त्याला तू आवडत असताना ती शोना कशी काय आवडते ग. अगं नटी आहे ती. मग तू काय नटीपेक्षा कमी आहे का. माझं लय प्रेम आहे त्याच्या. तुला माहित आहे ना FY ला असताना कॉलेजच्या पोर्च मध्ये तो मला धडकला आणि तो चष्मा तुटला. मग तू तुझ्या सेफ्टी पेनानं जोडला आणि तुम्ही प्रेमात पडला. पाठ झाली तुझी लव्ह स्टोरी. अगं चल की मग जाऊया. उद्या तुझ्या पण बॉयफ्रेंडला एखादी नटी आवडू शकते की. इच्छाच नाही. मी ज्याला हेरला तो फक्त माझ्याच मागं फिरला. माझं नाव काय आहे. प्रियंका अंकुशराव पाटील. आणि जर त्यानं असं काही केलंच तर काय होईल माहितीये. काय पाहुण्यांची व्यवस्था एकदम झकास मध्ये व्हायला पाहिजे. लक्ष द्या त्यांच्याकडे. हा जावा कामाला लागा आता. हो का किती. हा काकी. हा मला कळलं आपले विरोधक बी येणार आहे. कोण. माझे आमदार अंकुश पाटील. त्या बाई लेड्याला कुठे बोलवलंय. हा तर तुमच्या सुनबाईंचं पाहुणं म्हणल्यावर कोण बोलावणार.
वैशे चल की तुमच्या डॅडींकडे जाऊया म्हणजे आपल्याला शोनाचा डान्स जवळनं बघायला भेटेल आणि मला 2 महिने घराबाहेर न जाण्याची शिक्षा मिळेल. तुला माहिती ना वैशे डॅडींना आवडत नाही मी असं घराबाहेर गेलेलं. इथल्या लोकांना तर मी त्यांची पोरगी हे सुद्धा माहित नाही. चल इथून. नमस्कार काका या या या. ती नटी येणार होती शोना, ती कुठं दिसना. ते आता दीदीच्या सासूलाच माहित. झालंय कसं की आता घरच्या कार्यक्रमाला लोकांनी यावं म्हणून नट्या बोलवावे लागतात ह्यासनी. टीव्ही येते का नाही कोणाच ठाऊक. हिरोईन आली रे. चुकलं माझं, तुम्हाला जबरदस्ती इथं घेऊन आलो. काकीला शब्द दिला होता कार्यक्रमाच्या आधी तुम्हाला इथं घेऊनच येणार म्हणून. वीरू 21 जीव देईल पण दिलेला शब्द कधी मोडणार नाही. बोललो तर बोललो. तुम्हाला इथं आणायचं काम माझं होतं. आता कार्यक्रम करायचा का नाही ते तुम्ही ठरवा. तुम्हाला जर कार्यक्रम करायचा नसेल तर तुम्हाला सन्मानानं परत सोडेल. बरं मॅडमला फक्त अर्धा तास द्या, ती लगेच रेडी होतील. हाडकं बघून कुत्र्याच्या तोंडाला कसं पाणी सुटतंय का नाही, अगदी तसं पाणी सुटलंय कुणाच्या तरी तोंडाला नट्टी बघून. ती शोना इथं नाचली नाही पाहिजे. वीरू हा सरबत आण त्यांना. वीरू ए वीरू कुठे कडमडलाय हो? लाईट कशी काय गेली? समोरच्या पार्टीची हवा होती साहेब. या हवेत आपली पुढची टेम्पो वाहून जायला नको. ए चालू कर नको.
साहेब चला उद्या पक्षाची मीटिंग आहे. उतर. आपल्या वीराची राणी आहे ती. मग मी महाराणी उतरत नाही जा. वीरे अरे गाडीवरनं उतरत नाही बोलती. मला उतरताच येत नाही. मग कसा वाटला माझा डान्स? फक्त तुमच्यासाठी. नाही माझा हुकला बघायचा. कामाच्या गडबडीत होतो ना. पुढच्या टायमाला पहिल्या रांगेत बसून बघेन. बरं तुमचं झालं का? चला तुम्हाला सोडतो. कुठं? मी आता ठरवलंय इथंच राहणार. उचलून आणलत ना तुम्ही मला, आता मी तुमची.